मवियात दगाफटका, ठाकरेंना झटका. ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचं आव्हान. चौतीस प्रभागात ठाकरे सेना काँग्रेस आमने सामने. मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिलाय, तर ठाकरे बंधू आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं एकत्र निवडणुकीला सामोरं जात भाजप आणि शिंदे सेनेविरोधात रणशिंग फुंकलंय. अशातच काही जागांवर काँग्रेस ठाकरे सेनेला छुपा पाठिंबा देईल अशी चर्चा सुरू होती. मात्र ठाकरेंच्या बालेकिल्ल्यातच काँग्रेसनं आपले उमेदवार उतरवल्यानं ठाकरे सेनेपुढे मोठं आव्हान निर्माण झालंय. तब्बल 34 प्रभागात ठाकरे सेना आणि काँग्रेस उमेदवार आमने सामने आले. वर्सोवा, अंधेरी, चेंबूर, गोवंडी या ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचे उमेदवार मैदानात आहेत. माहीम, भांडूप, शिवडी मतदारसंघातील प्रभागात काँग्रेसचं आव्हान आहे. 34 प्रभागात ठाकरेंना मिळणारी मतं विभागली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान मवियातील मित्रपक्ष असणारे काँग्रेस आणि ठाकरे सेना आमने सामने आल्यानं मतांच्या विभाजनाचा फायदा महायुतीला होणार असल्याची शक्यता आहे. तरी ठाकरे सेनेनं काँग्रेसबद्दल सकारात्मक भूमिका घेतली. काँग्रेसविषयी जास्त बोलणार नाही. महाविकास आघाडी म्हणून तशी आम्ही महाराष्ट्रात एकत्र आहोत, परंतु बऱ्याच ठिकाणी वेगवेगळं लढतोय. निवडणुकीनंतरच या गोष्टी स्पष्ट होतील. वंचितनं ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात उमेदवार उतरवल्या नसल्यानं मागासवर्गीय मतांची विभागणी थांबून त्याचा फायदा ठाकरेंना होऊ शकतो. मात्र त्याच मतदारसंघात काँग्रेसनं उमेदवारी दिल्यानं ठाकरेंपुढे मोठा पेच निर्माण झालाय. मतांच्या विभागणीमुळे आता महायुतीला आणि त्यातही भाजपला रोखणं ठाकरेंना शक्य होणार का? बालेकिल्ला राखण्यात ठाकरे ब्रँड यशस्वी होणार का? हे पाहणं महत्त्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.